अजित पवार धोक्यानं गेले की धोक्यानं असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला। तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पोलीस तपासाबाबत आजही आपले आक्षेप पुन्हा एकदा नोंदवले। प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांवर त्यांचा आज रोख होता। पाहूयात। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर उठलेला संशयाचा धूर अजूनही कायम आहे। अपघात नव्हे घात असा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित करणारे आमदार रोहित पवार शुक्रवारी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। अजितदादांच्या अपघाताचा घटनाक्रम आणि पोलीस FIR नोंदवून घेण्यास करत असलेली टाळाटाळ याबाबत रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना माहिती दिली। FIR नोंदवून घेतला जात नसल्याबद्दल राज ठाकरेंनीही सवाल केला आणि एकूणच या प्रकरणावर त्यांनी संशय उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे। आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता। त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं की अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे। मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे। राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले। या भेटीत अपघाताबाबत शोधलेली कागदपत्र आणि माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली। सगळे रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आहे। याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत, जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। अजित पवार मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या देवगिरी बंगल्याचं रूपांतर स्मारकात व्हावं अशी मागणीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दादा गटाच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। 4 नेते दादांना त्रास देत होते आणि आता सुनेत्रा काकींना बोलू दिलं जात नाही असं सांगत सुनेत्रा पवार यांनीही त्या नेत्यांपासून सांभाळून राहावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा। राज ठाकरे यांनी या अपघातावर धोका की धोका असं भाष्य केल्यानंतर विरोधकांनीही त्यांच्या सुरात सूर मिळवला। सुनेत्रा पवार यांनीही याबाबत बोलावं अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली। तर चौकशीवर गप्प असलेल्या दादा गटाच्या नेत्यांनी अहवाल आल्याशिवाय शंका उपस्थित करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। तो घातपातच वाटतो, त्यामुळं त्यावेळेस धोके नव्हतेच, त्यामुळे धोकाच होता अशी सगळ्यांची भावना आहे। तर त्या दृष्टीनं राज ठाकरे जे बोलले असतील ते योग्य बोलले आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांच्या बोलण्यातून जे स्पष्टता आहे, मला वाटतं की सरकारने गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल करून पुढची कारवाई केली पाहिजे।
मी वारंवार सांगतो आहे की अधिकृतपणे जोपर्यंत या चौकशीचा रिपोर्ट देशासमोर जगासमोर येणार नाही तोपर्यंत कोण दोषी कोण आरोपी हे कळणार नाही आणि म्हणून थोडी वाट बघितली पाहिजे. आदरणीय पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन लगेच क्लेरिफिकेशन दिलं किंवा माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही वक्तव्य करणं किंवा आम्ही कुठली शंका उपस्थित करणं हे योग्य नाही. अहवाल येईल त्यामध्ये जर कुठं आपल्याला त्रुटी असतील किंवा जर आपल्या मनात काही शंका असेल तर त्यानंतर आपण वक्तव्य करणं किंवा आम्ही देखील आमच्या मनात ज्या काय शंका आहेत त्या उपस्थित करणं ते त्यावेळेला योग्य राहील असं मला वाटतं. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना राज ठाकरे आणि विरोधकांची साथ लाभली आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या नेत्यांवरही दबाव वाढू लागलाय. शनिवारपर्यंत अजित पवार यांच्या अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल येईल. या अहवालातून संशयाचा धूर कमी होईल की वाढेल हे पाहायचंय. रिपोर्ट पुढारी न्यूज.